हिरामंडी. येस. हिरामंडीमध्ये तू संजय लीला भन्साळींबरोबर काम केलंस. तर काय वाटलं? कसं केलं? कसं मिळालं तुला हे काम? म्हणजे म्हणतात ना, की प्रत्येक कलाकाराला, जे कोणी कलाकार सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, त्यांना बऱ्याच लोकांना हे त्यांचं मॅनिफेस्टेशन आहे. मला असं वाटतं, की त्यांना संजय सरांबरोबर काम करायचं आहे. कारण की ते असे सिनेमा बनवतात जे आपले हिस्टॉरिकल सिनेमा खूप आहेत बेसिकली. ऑफकोर्स त्यांनी वेगळ्या धाटणीचे सिनेमासुद्धा केले आहेत. पण बेसिकली मी जी स्टाईल करतो, इंडियन किंवा फोक आर्ट फॉर्म, ह्या जॉनरचे मूव्हीज ते खूप जास्त करतात. सो जेव्हापासून मी त्यांचा सिनेमा बघतोय, नेहमी असं वाटायचं की एकदा तरी ह्या माणसावर आपण काम केलं पाहिजे. कारण की इट इज लार्जर दॅन लाईफ. म्हणजे त्यांचं ते विजन आणि ते इतकं मोठं आहे. म्हणजे ही कांट जस्ट सी लाईक दिस. ही ऑलवेज हॅव दिस विजन. सो मला वाटतं चंद्रमुखी जेव्हा रिलीज झाला, चंद्रमुखीनंतर बाई गं जे गाणं माझं खूप व्हायरल झालं, किंवा त्याचे BTS खूप व्हायरल झाले होते. सो मला अचानक एक दिवस असा फोन येतो संध्याकाळी, की हाय, दिस इज फ्रॉम संजय लीला भन्सालीज ऑफिस. आणि मला तिथे बोलवलं. आणि साक्षात संजय असेच इतक्याच जवळ संजय सर असे बसले आणि मी असं बसलोय. आणि मी खूप ओव्हरवेल्म्ड होतो. कारण की मला वाटतं ज्यांचा आपण विचार करत होतो, की ह्या माणसावर आपल्याला काम करायचं आहे, तो माणूस साक्षात तुमच्या समोर बसला आणि त्याच्यावर तुम्हाला आता ते काहीतरी बोलणार आहे तुझ्याशी. आणि यू वोंट बिलीव्ह की त्यांनी जवळपास मी काय केलंय मागे 3 वर्ष 2 वर्ष याचा सगळा अभ्यास ते करतात. कोणत्याही कलाकाराचं ज्यांच्यावर ते काम करतात. मग ते मला सांगे माझ्याबद्दलच, की मी तुझं हे काम बघितलंय, ते काम बघितलंय. आणि मी ते बाई गं गाणं पण बघितलं. किती सुंदर ती अभिनेत्री दिसली त्या गाण्यामध्ये. आणि माझ्याकडून तिला शुभेच्छा दे अमृतासाठी. आणि मग अचानक ते मला म्हणाले, की मी एक प्रोजेक्ट करतोय, त्याचं तू एक गाणं करशील का? अँड आय वॉज लाईक, ते म्हणजे हो नाही असं बोलायला काहीच, कारण डोळे पाणावले होते. कारण मला वाटतं की ते माझं स्वप्नच होतं, की त्यांच्याबरोबर म्हणजे बॉलिवूड डेब्यू, आणि संजय सरांबरोबर नाही करणार तर कोणाबरोबर करणार. सो ऑफकोर्स मी हो बोललो. आणि मग तो प्रोसेस सुरू झाला. आणि 1 महिना गेला, मला फोन नाही, काही नाही. आणि मी घाबरलो की मे बी कोणाला दुसऱ्याला दिलं आहे काम काही. पण मला 1 महिन्यानंतर एक फोन आला, की सरांनी तुला बोलवलं ऑफिसमध्ये. आणि मी असंच गेलो कॅज्युअली मे बी भेटायला. आणि त्यांनी अख्खा त्यांचं ऑफिस रिकामा केला होता. सगळे सोफे बाजूला काढले आणि एक म्हणाले, "मैं गाना प्ले करता हूँ, नाच." मी म्हटलं, "सर, मला ऐकायला लागेल ना काहीतरी, त्याचा रिदम काय?" "नाही, नाही, तू करशील. तू तू नाच फक्त. तू रिदम ऐक आणि तू काय करतो मला बघायचं आहे." आणि गाणं वाजवलं. आणि त्यांचे बरेच एडीज जे असतात, असिस्टंट डायरेक्टर्स, दे वर विथ द मोबाईल फोन सगळ्या साईडला. आणि मग मी नाचायला लागलो. आणि एकदम म्हणजे एकदम काहीच मला माहीत गाणं नव्हतं. काहीच माहीत नाही. त्याचा रिदम काय आहे, त्याचा फ्लो काय आहे, त्याचं वर्डिंग्स काय, मला काहीच माहीत नाही. आणि मी ते कसं पकडत, माझी ती एक क्वालिटी आहे, की मला हुक लाईन एकदा पाठ झाली, की आय स्टार्ट. मग ती मला माझ्या डोक्यात फिरते. आणि मला ती पाठ झाली, म्हणजे ऐकता ती मला पाठ झाली टुवर्ड्स द एंड. आणि मग ते झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्याच्यानंतर परत सेकंड टाईम म्हणाले, की "अभी एक बार और नाच." तोपर्यंत थोडासा एक अंदाज आला मला. आणि मी परत थोडंसं केलं, वेगळ्या पद्धतीत झालं ते. त्याच्यानंतर मग ते म्हणाले, की ते असे बसले होते एका चेअरवरती आणि तिथे एक टेबल होता. ते म्हणाले, की "आता या टेबलच्या इथे ये आणि मी तुला गाईड करेल, गाणं वाजेल, पण तू मी जे बोलतोय त्याला रिॲक्ट कर. तू रिॲक्ट कसं करशील?" सो गाणं सुरू झालं. आणि मग ते सांगे, की "आता तुझी माळ तुटली, मग तू मोती वेचले, आणि मग तू ते तुझ्या प्रियकराला दिले, आणि मग तू लाजलास." ते असं बोलतात आणि मी त्या गाण्यावरती ते रिॲक्शन देतोय. मग ते मला समजेच नाही काय थॉट्स प्रोसेस चालला होता. मग नंतर सगळं झालं. आणि मग अर्धा तास ब्रेक झाला. मी चहा पित होतो, ते बाहेर गेले. आणि मग नंतर आले, म्हणाले, की "ठीक है, कल एक गाना मिलेगा तेको, उस पे तू कोरियोग्राफ करना." आणि मग मला ते नंतर कळलं, की किती म्हणजे त्यांना हे बघायचं होतं, की मी ऑन द स्पॉट किती क्विक आहे. कारण की त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे की तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड खूप शार्प असलं पाहिजे. कारण की सेटवरती पण ते बसलेली कोरिओग्राफी पण चेंज करतात. कारण की सेटच्या हिशोबाने एखादा आर्टिस्ट कसा दिसतो किंवा तो कसा फिरतो, त्याचा कॉस्ट्यूमचा तो घेरा कसा येणार. आणि हिरामंडी वॉज ऑल अबाउट द मुजरा थिंग. सो त्याच्यामुळे ती अनारकली कशी सेट होते, तू 2 चक्कर मारली तर ती कशी दिसेल. जर तू 4 केलेस, त्याला 2 कर, कारण स्क्रीनमध्ये छान दिसत नाहीये. सो त्यांच्याबरोबर हे खूप शिकायला मिळालं, की एखाद्या फिमेलला इतक्या उत्तमरित्या कसा एक माणूस प्रेझेंट करू शकतो. आणि त्यांचं विजन म्हणजे खूप सुंदर आहे. म्हणजे जवळपास 18 वेळा मी ते गाणं कोरिओग्राफ केलं. त्यांना ते पटेच ना.
पण जेव्हा 19व्या वेळेला त्यांना ते पटलं, ते आम्ही सेट केलं आर्टिस्टवरती. संजिदा शेख माझी आर्टिस्ट होती सीरीजमधली आणि नजरिया की मारी हे गाणं मी केलं होतं. सेटवर गेल्यानंतर ते गाणं परत 50% बदललं. कारण की बिकॉज ऑफ द कॅमेरा अँगल्स किंवा आपण असं शूट करतो, आशिष इथे स्टेप बदल, मला ही स्टेप पाहिजे, ही काढून टाक. सो ते ऑन द स्पॉट होतं आणि आम्ही जवळपास 5 दिवस एक गाणं शूट केलं. पण त्यांचं विजन म्हणजे त्यांच्याबरोबर ह्या ज्या प्रॉपर्टीज पण असतात ना सेटवरती, त्या देखील त्याचा पार्ट असतात. म्हणजे तुम्ही जर सोलो आर्टिस्ट आणि मागे जर पडदा हलला, तर तो शॉट नॉट गुड शॉट आहे त्यांच्यासाठी. कारण की एकदम सटल असलं पाहिजे सगळं. म्हणजे तुम्ही कोणतीही फ्रेम उचला ती पिक्चर परफेक्ट असली पाहिजे. सो त्यांच्याकडे मी ही गोष्ट खूप शिकलो की इट इज नॉट ओनली अबाउट द कोरिओग्राफी, इट इज अबाउट द सिनेमॅटोग्राफी. लाईक हाऊ यू आर फ्रेमिंग अ फ्रेम आणि त्या फ्रेममध्ये माझी आर्टिस्ट किती उठून दिसते आणि एखाद्या स्त्रीला सुंदररित्या, मादकपणे, ग्रेसफुल, नॉट टुवर्ड्स द वल्गॅरिटी, बीन अ मुजरा ते जाऊ शकतं त्या साईडला. पण ते किती सुंदर दिसू शकतं हे त्यांच्याकडून मी खूप शिकलो. म्हणजे स्पेसिफिकली द बॉडी अँगल्स, लेफ्ट प्रोफाईल, लाईट प्रोफाईल आणि खूप शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर भन्साली सरांबरोबर एक काम केलं तर म्हणजे तुम्ही 5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला, असं मला वाटतं. सो या इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. म्हणजे त्यांच्याबरोबर अजूनही मला काम करायला आवडेल. होप सो ते बोलवतील, कारण की आणि अजून एक गोष्ट, ते माझ्याशी सेटवर मराठीतच बोलायचे. सो ते मला खूप कारण की मला असं वाटतं कुठेतरी त्यांना एक मराठी कलाकारांविषयी खूप जास्त रिस्पेक्ट आहे, असं मला ते दिसत होतं. म्हणजे पाटील शिवाय तर ते हाक मारायचेच नाही मला, की पाटील इकडे ये, हे बघ कसं झालंय. सो आय गेस तो रिस्पेक्ट मला खूप उत्तमरित्या मिळाला. म्हणजे हालाकी ही अ बिगर नेम किंवा ते कोण आहेत, पण कुठेतरी त्यांच्यातली जी काइंडनेस आहे, जे हंबलनेस आहे, ते कुठेतरी मला इतकं भावलं की काम करताना मला भीती नव्हती. इनिशियली मला पहिल्या दिवशी खूप घाबरलो होतो मी, पण नेक्स्ट डे आय वॉज लाईक व्हेरी देअर, म्हणजे की देअर ऑन द सेट. सो येस, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि हे किती नशीब आहे नाही का, की तुझा पहिलाच डेब्यू, तो सुद्धा संजय सरांबरोबर. अमेझिंग नाही का? येस. मला वाटतं ते कदाचित एवढ्या वर्षाच्या मेहनतीचं ते छोटंसं एखादं फळ माझ्या पदरात पडलं. आणि माझं ते मॅनिफेस्टेशन होतं आणि आय बिलीव्ह स्ट्रॉंगली इन मॅनिफेस्टेशन. आणि मी पहिल्यापासून त्या मताचा आहे की तुम्ही जे इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ, तुम्ही जर तो विचार केला की मला हे मिळणारच आहे किंवा मी हे मिळवणारच, तर ते मिळतं. कधी कधी वेळ लागतो, कधी कधी लगेच पण होतं. पण त्याच्यासाठी फक्त तेच एक गोष्ट आहे की पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि कदाचित मी तेच ठेवलं आणि बाप्पाच्या कृपेने मला वाटतं ते मिळालं मला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू